यशवंत सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी, काही जणांना ताब्यात घेतल्याची चर्चा. फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील तब्बल 112 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ईडी मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई केली. दिवसभर ठिकठिकाणी छापेमारी सुरू होती. सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. काही जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ईडीच्या पथकाने कराड येथील एका निवासस्थानी अचानक छापेमारी केली. पहाटेपासून सुरू झालेल्या या शोध मोहिमेनंतर काही जणांना ताब्यात घेतले असल्याची चर्चा आहे. यशवंत बँकेतील 112 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे मुकुंद चरेगावकर यांनी या कारवाईपासून वाचण्यासाठी यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यशवंत सहकारी बँकेच्या कर्जवाटपात झालेली मोठी अनियमितता आणि आर्थिक निकषांचे झालेले उल्लंघन यामुळे हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. आरबीआयने या प्रकरणाची दखल घेत बँकेवर प्रशासकीय नियंत्रण आणले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून येत्या काळात या प्रकरणात आणखी कोणाचे पाय अडकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा नगरपालिका निवडणूक विजयानंतर विजयी उमेदवारांची खासदार उदयनराजे भोसले यांना पुण्यात सदिच्छा भेट. सातारा नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या विजयी उमेदवारांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता पुणे येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान निवडणुकीतील यशाबद्दल आनंद व्यक्त करत खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन केले. नगरपालिका निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा विश्वास आणि अपेक्षांचे प्रतीक असून त्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी आता सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींवर असल्याचे उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले. सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे, लोकाभिमुख निर्णय घ्यावेत आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनीही सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांनी दिलेला कौल हा विकासाच्या अपेक्षांशी जोडलेला असून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार करावा असे त्यांनी नमूद केले. या सदिच्छा भेटीदरम्यान सातारा नगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. लोकशाही प्रक्रियेतून मिळालेल्या यशानंतर वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे पुढील वाटचालीसाठी नवनिर्वाचित प्रतिनिधींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे यावेळी बोलून दाखवण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पूर्ण ताकद लावू, निश्चित विजयाचा विश्वास. निवडणूक प्रभारी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी संघटना बळकट करून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जातील. नियोजनबद्ध कामकाज आणि संघटनात्मक मजबूतीच्या जोरावर भाजप निश्चित यश संपादन करेल असा ठाम विश्वास भाजपचे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभारी पदाची अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारली. यावेळी कोल्हापूर येथे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक तयारी, बूथ पातळीवरील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करणे तसेच पुढील कार्यदिशेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा निश्चित विजय होईल असा विश्वास आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरेल असा सूर या बैठकीतून स्पष्टपणे उमटला. सातारा जिल्ह्यात यात्रेच्या ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय करू नये, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन. सातारा जिल्ह्यात येत्या हंगामात पार पडणाऱ्या विविध यात्रांच्या ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ विक्रीकरिता आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र घेऊनच आपला व्यवसाय करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की यात्रेत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ व निर्फेळ अन्न पदार्थ
उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न पदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, सर्व अन्न पदार्थ झाकून ठेवावेत, ग्राहकांना स्वच्छ व ताजे अन्न पदार्थच विक्री करावे, दिवसाअखेर उरलेले अन्न पदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरू नयेत, तसेच मुदतबाह्य अन्न पदार्थांची विक्री करू नये, आजारी व्यक्तींनी अन्न पदार्थाची हाताळणी करू नये, हॉटेल व्यावसायिकांनी पाण्याची भांडी रोजच्या रोज धुवून स्वच्छ ठेवावीत व त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे, हॉटेलमधील कचऱ्याचा डबा झाकून ठेवावा आणि नियमित कचऱ्याची स्थानिक यंत्रणेने दिलेल्या सूचनांनुसार विल्हेवाट लावावी. भाविकांनी देखील आजारी असल्यास यात्रेमध्ये येण्याचे टाळावे, लहान मुलांना शक्य असल्यास यात्रेमध्ये आणू नये, भाविकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन 24 तासांच्या आत करावे, पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील मुदतबाह्य दिनांक बघूनच खरेदी करावे, एखाद्या अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास तो अन्नपदार्थ खाऊच नये, त्याबाबत प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करावे. गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्र राज्यात बंदी असल्याने कोणीही सदर पदार्थ विक्रीकरिता आपल्याजवळ अथवा आस्थापनेत ठेवू नये, अन्यथा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून असे प्रतिबंधित पदार्थ विक्रीकरिता बाळगण्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येणार आहे. वृद्ध महिलांना बनावट सोन्याचे आमिष दाखवून लुटणारा भामटा गजाआड. सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई. बनावट सोन्याचे बिस्किट देऊन वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे सातारा शहरातील 3 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीकडून 4,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मिळालेली माहिती अशी की गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात वृद्ध महिलांना गाठून त्यांना विश्वासात घेऊन बनावट सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून त्यांचे दागिने लुटण्याचे प्रकार वाढले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करून गुन्हेगाराला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. वृद्ध महिलांना आरोपींचे वर्णन स्पष्टपणे सांगता येत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 25हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी भागातील टोळ्या सक्रिय असल्याची माहिती त्यांना मिळाली. आरोपी गणेश विनायक गायकवाड वय 36 राहणार भालगाव जिल्हा अहिल्यानगर हा त्याच्या गावी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने पाथर्डी परिसरात सापळा रचला. 18 डिसेंबर रोजीच्या रात्रीच्या वेळी अंधारात तो शेतातील वाटेने छुप्या पद्धतीने येत असताना पोलिसांनी त्याला हेरले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अंधारात पाठलाग करून त्याला झाडी झुडपातून ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपीने आपल्या साथीदारांसह हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून फसवणूक करून लुटलेले सोन्याचे दागिने आणि बनावट बिस्किट जप्त केले असून त्याचे इतर साथीदार सापडल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.